हॅलो एव्हरीवन. सो मूज ॲप्लिकेशन किंवा मूजचा यूज कसं करतात हे मी आज दाखवणार आहे. तर हे आहे नोवाचं मूज. तर आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की मूज ॲप्लिकेशन करून हेअरस्टाईल करतात. तर ती का करतात? तर अशा पद्धतीने मी मूज घेतले. सर्वप्रथम मी हेअर्स आपले थोडेसे ओले करून घेतले. त्यानंतरनं मी हे मूज चांगलं शेक करून घेतले. हे शेक करावंच लागतं. आणि त्यानंतरनं हे असं सरळ न पकडता खालच्या दिशेला त्याचं तोंड येईल असं पकडायचं आहे. मी पॅडल ब्रशवरती काढून घेतला आहे हा फोम. त्यानंतर तुम्ही तेलकोमने सुद्धा थोडं थोडं घेऊन हेअर्सवरती अप्लाय करू शकता किंवा डायरेक्टली पॅडल ब्रशने सुद्धा हेअर्सवरती अप्लाय करू शकता. मी थोडाच पार्ट दाखवत आहे कसा यूज करायचा. त्यानंतरनं ड्रायर चांगल्या पद्धतीने ड्राय करून घ्यायचे केस. जे आपण मूज ॲप्लिकेशन केले थोडा थोडा पार्ट घेऊन ड्राय करायचे. याने काय होतं, आपले बेबी हेअर्ससुद्धा लपतात आणि एक शाईन येते केसावरती. आणि जर आपले खूप म्हणजे रफ असतील केस तर एक छान असे सरळ होतात आणि हेअरस्टाईल ही छान दिसते आणि लाँग लास्टिंग राहते. त्यानंतर मी छोटे छोटे पार्ट करून कर्ल्स केलेले आहेत. कर्ल्समध्ये सुद्धा तुम्हाला बरेच व्हेरिएशन करता येतात. शॉर्ट कर्ल्स, लाँग कर्ल्स, परत इनवर्ड कर्ल, आउटवर्ड कर्ल्स, अशा पद्धतीने तुम्ही कर्ल्स करू शकता किंवा तुम्ही कर्ल्स करून बरेच हेअरस्टाईलचे व्हेरिएशनसुद्धा करू शकता. यानंतर तुम्ही ॲडव्हान्स हेअरस्टाईलमध्ये सुद्धा हे मूज यूज करून तुमच्या हेअर्स मध्ये छान शाईन आणू शकता. तर मूजचं ॲप्लिकेशन केल्यानंतरनं तुमचे जर खूप थीन असतील हेअर्स तर एक त्याला छान शाईन येते. रफ असतील किंवा खूपच म्हणजे रफनेस असेल तर तो कमी होऊन एक शाईन येते आणि तुमच्या हेअरस्टाईलला एक छान लुक येतो. आणि जे काही तुम्ही व्हेरिएशन करणार आहात त्यामध्ये एक छान टेक्स्चर आणि हे एकदम फाईन दिसतं. तर हे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हा नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा.